कारण पुण्याच्या खेडमध्ये कुणबी दाखला देण्यासाठी अर्जदाराकडे चक्क पैशांची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप होतोय। मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी तहसीलदार कार्यालयामध्ये अर्ज करतायत, मात्र सरकारी बाबू एजंटच्या मार्फत पैशांची मागणी करत असल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झालेली आहे। एजंट आणि अर्जदार यांच्यातला संवाद आता व्हायरल झालाय। यामध्ये एजंट अर्जदाराला एक कुणबी प्रमाणपत्रासाठी तब्बल 10,000 रुपयांची मागणी करत असल्याचं ऐकू येत आहे। मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची कोणतीही पुष्टी करत नाहीये। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पुण्याच्या खेडमध्ये कुणबी दाखला देण्यासाठी अर्जदाराकडे चक्क पैशांची मागणी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। नेमकी ऑडिओ क्लिप काय आहे ती देखील आपण ऐकूयात। नमस्कार। नमस्कार। ऐका ना, तुम्ही जी रक्कम सांगितली ना थोडी जास्त वाटली का म्हणतो, बाकी नाही तर थोडे कमी जास्त पण होऊ शकतात, कारण की 10,000 याच्या वेळी। हॅलो, ती 4 टेबलला जाणार ना तहसीलदार कचेरीत? 4 टेबलला जाणार ना। प्रत्येक टेबलला पैसे द्यावे लागेल का? प्रत्येक टेबलला जाणार ना। काही 500 दिले तर नाही होणार का? नाही, कुणबीच येतो तो, काय साधा दाखलाय का? साधा असता तर मग ठीक होतं। कुणबी म्हणलं मग किती वाजतील? कुणबी म्हणता प्रत्येक टेबलला 2-2, 3-3 हजार रुपये घेतातच, पण नक्की अंदाज नाही सांगू शकत। पण एक 10 पर्यंत तरी धरूनच चालू एक अंदाज। 10,000 रुपये धरून चालावं लागेल। दरम्यान या क्लिपचा मुंबईच्या डबेवाला संघटनेच्या वतीनं निषेध करण्यात आलेला आहे। त्या मोबाईल क्लिप जर आपण पाहिली तर कुणबी दाखला काढण्यासाठी हजारो रुपयाची मागणी केली जाते। माजी मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की कुणबी दाखले काढण्यासाठी प्रशासनातले काही अधिकारी या हजारो रुपयाची मागणी करतायत आणि अशा प्रकारे कुणबी दाखला न मिळेल अशा पद्धतीने ते काम करतायत। तरी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की सदर अशा या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी आणि कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर कसं मिळेल याच्यासाठी तजवीज करावी अशी नम्र विनंती आहे।